टेस्टीज असतात त्याचं टेम्परेचर आपल्या शरीरापेक्षा 2 डिग्रीनं कमी असतं, म्हणून त्याच्यापेक्षा म्हणून ते लटकलेले असतात आणि त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी कॉटनचे चांगले म्हणजे जास्त टाईट पण नसलेले तुम्हाला निकर्स घालावं लागतात, कारण की हायजीन मेंटेन ठेवणं हे तुमचं महत्वाचं आपला इंडियाचा भाग असतो, त्याला तुम्ही दुर्लक्ष करता. केव्हाच तुम्ही आंघोळ करताना मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्किन मागे घ्या आणि त्याच्या पाठीमागे जो स्मेग्मा जमलेला आहे म्हणजे थर जमलेला असतो त्याला तुम्ही क्लीन करा आणि माइल्ड सोपने पण क्लीन करू शकता किंवा वॉर्म वॉटरने पण क्लीन करू शकता. शेप असतो किंवा सॉफ्टनेस असतो आणि त्याच्यामुळे ते काही आपल्या नसांना इंजुरी करत नाही. पण जर तुम्ही हाताने खूप विगरसली करून. नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे आलेल्या असंख्य रुग्णांकडून जेव्हा मला समजतं की ते त्यांच्या इंद्रियाची काळजी प्रॉपरली घेत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना केव्हा केव्हा लैंगिक दुर्बलता येतं किंवा त्यांना ताकदीचा अभाव असतो. मित्रांनो, ह्याच विषयी आज आपण थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया. खरोखर मी तुम्हाला सांगतो की रात्रंदिवस मेहनत करून प्रामाणिकपणे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपली 3 लाखाच्या वर फॅमिली झालेली आहे, त्याचा मला खूप आनंद आहे आणि खरोखर व्हिडिओ जर तुम्हाला माझे चांगले वाटत असतील तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की लिंगाविषयी तुम्हाला काही 4-5 टिप्स तुम्हाला मी आज सांगणार आहे, जेणेकरून त्या जर टिप्स तुम्ही बरोबर फॉलो केल्या तर मला वाटतं की तुम्हाला कोणतेही इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखे किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सारखे प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की सगळ्यात तुमची एक म्हणजे बेकार सवय असते ती असते मास्टरबेशनची. मास्टरबेशन तुम्ही करता तर आजच्या स्थितीमध्ये भरपूर स्ट्रोकर पण आलेले आहेत, ते सॉफ्ट असतात, ते त्याच्यामध्ये योनी मार्गासारखा त्यांचा म्हणजे शेप असतो किंवा सॉफ्टनेस असतो आणि त्याच्यामुळे ते काही आपल्या नसांना इंजुरी करत नाही. पण जर तुम्ही हाताने खूप विगरसली करून खूप स्पीडने करून पिस्टन सारखं तर तुम्ही जास्त इंजुरी करून टाकता आणि तिथलं रक्तपुरवठा कमी स्वतःच्या हातानेच करून घेता किंवा नस कमजोरी करून घेता. दुसरी गोष्ट, तुम्ही खालची हायजीन प्रॉपर मेंटेन ठेवत नाही, कारण की हायजीन मेंटेन ठेवणं हे तुमचं महत्वाचं आपला इंडियाचा भाग असतो, त्याला तुम्ही दुर्लक्ष करता. केव्हाच तुम्ही आंघोळ करताना मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्किन मागे घ्या आणि त्याच्या पाठीमागे जो स्मेग्मा जमलेला आहे म्हणजे थर जमलेला असतो त्याला तुम्ही क्लीन करा आणि माइल्ड सोपने पण क्लीन करू शकता किंवा वॉर्म वॉटरने पण क्लीन करू शकता. आणि खालची प्युबिक हेअर तुम्ही नक्कीच महिन्याला एक वेळ नक्कीच शेव करा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन आपल्या ग्रॉइन मध्ये होणार नाही. आता बरेच माझ्याकडे पेशंट येतात तर त्यांना ग्रॉइन मध्ये 90% लोकांना फंगल इन्फेक्शन असतात, पण त्यांच्याकडे ते दुर्लक्ष केलेलं असतं. केव्हा केव्हा तुम्हाला माहित आहे की या फंगल इन्फेक्शन मुळे आपल्या जे न्यूरोलॉजिकल सेन्सेशन असतं ते वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे पण आपल्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होऊ शकतं. बऱ्याच वेळांना मी बघतो की या स्किनच्या आतमध्ये त्यांना इन्फेक्शन असतं किंवा लाल लाल दाणे आलेले असतात किंवा त्यांची जी ग्लॅन्स पेनिस असते ती खूप रेडिश झालेली असते आणि त्याच्यामुळे पण त्यांना इरेक्शनच्या वेळेला पेन होतं आणि नाहीतर मग प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन सारखे त्यांना आजार होऊ शकतात. तिसरी गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे की तुम्ही प्रॉपरली जे अंडरवेअर वापरायला पाहिजे ती पण तुम्ही वापरत नाही, कारण की आपले जे टेस्टीज असतात त्याचं टेम्परेचर आपल्या शरीरापेक्षा 2 डिग्रीनं कमी असतं, म्हणून त्याच्यापेक्षा म्हणून ते लटकलेले असतात आणि त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी कॉटनचे चांगले म्हणजे जास्त टाईट पण नसलेले तुम्हाला निकर्स घालावं लागतं. हे अंडरवेअर पण तुम्ही जर चांगले निवडले आणि चांगले जर घातले तर आपल्या तिथलं टेम्परेचर मेंटेन राहतं, म्हणून तिथलं ब्लड सर्क्युलेशन पण मेंटेन राहतं आणि अल्टिमेट तिथलं जे टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन आपल्या टेस्टीज मध्ये होतं त्याचं पण प्रोडक्शन नॉर्मल होऊ शकतं. तर मित्रांनो, हे 3-4 गोष्टी आहेत जे की तुम्ही बरोबर तंतोतंत फॉलो करायलाच पाहिजे, कारण की बऱ्याच वेळा लैंगिक समस्या आपल्या चुकीमुळेच उद्भवू शकतात किंवा आपल्या चुकीच्या वागण्यामुळे होऊ शकतात. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. उगीच लैंगिक समस्या आपल्याला आल्या हे बेसिक आपल्या गोष्टी असतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि काहीतरी ऑनलाईन किंवा एखाद्या हकीमकडून किंवा एखाद्या शहरातील बंधू माणसाकडून औषधोपचार करून घ्यायचा आणि जर ट्रीटमेंट झालं नाही महागडं ट्रीटमेंट करून बसता आणि ट्रीटमेंट झाल्याने तुम्ही म्हणता की नाही आपला आजार खूप मोठा आहे. असं काहीच नसतं मित्रांनो. काही गोष्टी आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये स्वतःला आपल्याला काळजी घ्यावी लागते. ज्याप्रमाणे आपण दातांची 2 वेळा ब्रश करून आपण बरोबर काळजी घेतोच किंवा आपण आपल्या केसांची काळजी घेतो किंवा आपल्या फेसवर आपण मॉइश्चरायझिंग लोशन म्हणा किंवा आपण उन्हामध्ये जाताना स्क्रीन लोशन लावतो. तर हे जे आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे आपले गुप्तांग जे असतात ते पण खूप महत्वाचे असतात आणि त्याची काळजी करणं हे खूप महत्वाचं असतं. कारण की बऱ्याच वेळा आम्ही बघतो ना की तिथले बरोबर प्रॉपर क्लीन पण करत नाही आणि तिथलं इन्फेक्शन काही फंगल इन्फेक्शन वगैरे असेल तर कोणा डॉक्टरला कन्सल्ट
कन्सल्ट करत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथलं वास येतो. त्याच्या इन्फेक्शनमुळे आपण आपल्या पार्टनरला इन्फेक्शन देऊन टाकतो आणि नंतर आपण आपल्या पार्टनरकडून इन्फेक्शन घेत राहतो आणि त्याच्यानंतर तुम्ही फक्त माझ्याकडे एकटे येता आणि एकट्याचं ट्रीटमेंट करून घेता. पण इन्फेक्शन जे देणारं मेन सोर्स आहे ते तुमची पार्टनर असते. तुम्ही जेव्हा केव्हा इंटरकोर्स करता तेव्हा तेव्हा तुम्हाला इन्फेक्शन होतं. तर याचं मेन कारण जे असतं हे तुमची म्हणजे लैंगिक स्वच्छता तुम्ही मेंटेन ठेवायला पाहिजे किंवा या लैंगिक काही गोष्टी असतात त्या तुम्ही मेंटेन ठेवायला पाहिजे, ते ठेवत नाही आणि त्याच्यामुळे या लैंगिक समस्या पण आपल्याला केव्हा केव्हा उद्भवतात. म्हणून मित्रांनो, या छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओमधून नक्कीच सांगत असतो आणि तुमचं नॉलेज किंवा तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा नक्कीच प्रयत्न करत असतो. खरोखर माझा जर हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.